सगळ्यांना एकदा गुड मॉर्निंग. आजची मीटिंग स्क्रीन दिसतेय का नाही? आवाज ऐकू येतोय का? हा सर, दिसतंय आणि ऐकू येतंय. हो सर, दिसतोय, ऐकू येतोय आवाज. थँक्यू. ओके, सगळ्यांना एकदा जबरदस्त गुड मॉर्निंग. आणि आजचा टॉपिक आहे आपला द सिक्रेट टू ओव्हरकमिंग स्ट्रेस अँड फटीग. स्ट्रेस म्हणजे मराठीत त्याला म्हणूया आपण ताणतणाव, आणि फटीगला मराठीत म्हणायचं थकवा. आता मार्केटमध्ये म्हणा किंवा समाजामध्ये म्हणा, तुमच्या लहानपणापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना एका ताणतणावाला फेस होतात. म्हणजे कौटुंबिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, फायनान्शियल स्ट्रेस असेल, कुठलाही असेल, सोशल स्ट्रेस असेल. आणि त्यातनं रोजच्या कामांचं किती काम करताय तरी कामातनं आलेला तणाव, फटिगनेस, आळस, थकवा, कमजोरी, उदासी, डिप्रेशन, एन्झायटी एक नाही, याच्यातून आपण बऱ्याच आजारांना जन्म घालतो. याच्यामुळेच लोकांना थायरॉइड होतो, याच्यामुळेच लोकांना डायबिटीस होतो, याच्यामुळेच लोकांना संधिवात होतो, याच्यामुळेच लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात, याच्यामुळेच लोकांना कॅन्सर होतात. त्यामुळं ताणतणाव एवढा भयानक आहे की त्याला कितपर्यंत सांभाळायचा आणि तो ताण रिलीज कसा करायचा, थकवा कसा घालवायचा, त्याची जादूमयी टॅबलेट, जादूमयी आपल्याकडे स्पिरुलिना प्लॅन्टेसिस म्हणजे एक सायंटिफिक आणि एव्हिडन्स बेस्ड अपडेट, म्हणजे आपण काय म्हणूया प्रूव्ह केलेलं पुराव्यासहित सायंटिफिक शास्त्रीय उदाहरणासहित आज आपण माहिती देणार आहे की आपली स्पिरुलिना ताणतणाव आणि थकवा 100 नाही 1000% दूर करू शकते. त्यामुळे आजची मीटिंग प्रचंड महत्वाची आहे. तुमच्याकडे वही पेन असणं महत्वाचं आहे. आणि जर कोणी ऐकायची मीटिंग आज चुकलं तर तुम्ही सर्वांना सांगू शकता की डिएक्शन संतोष देवकर युट्यूब चॅनल याच्यावरती ही मीटिंग पहा. आणि ही मीटिंग जो पाहिल तो स्पिरुलिना मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि स्पिरुलिना ही एकदा खायची गोष्ट नाही, ही तुमच्या खाण्यामध्ये अगदी आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत गरज असणार सप्लिमेंट आहे, हे आपल्याकडे असायलाच पाहिजे. त्यामुळं आज आपण सिक्रेट जाणून घेऊया. तर हे आपला ताणतणाव कसा कमी करायचा आणि थकवा कसा दूर करायचा. तर सगळ्यात महत्वाचं की व्हॉट इज स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय, तणाव त्याला आपण कशाला म्हणायचं? अ स्टेट ऑफ मेंटल ऑर इमोशनल स्ट्रेन, म्हणजे मानसिक आणि भावनिक ज्याच्यावरती ताण आलाय किंवा टेन्शन आलंय असं आपण म्हणूया. आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या बॉडीवरती त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट होतात, विरुद्ध परिणाम होतात. आणि त्याच्यामुळं तुम्ही डिमांडिंग व्हायला लागतं की नाही मला हे पाहिजेच होतं, मला हे नको होतं, हे असं कसं झालं, त्याची काय गरज होती. आणि टोकाची भूमिका म्हणजे डॅमेज शारीरिक, मानसिक, भावनिक होतो, त्याला म्हणतो आपण स्ट्रेस. आणि द बॉडीज रिएक्शन टू प्रेशर ऑन डिमांड, म्हणजे जर तुमच्या समोर असा काही इन्सिडेंट आला, नको तो एखाद्याने चुकीचा काहीतरी बोलला, एखाद्याच्या समोर ऍक्सिडेंट झाला, एखाद्याने हाणामारीवरती आला, एखाद्याने अपशब्द बोलला, जे घडायला नको ते घडलं. आणि ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस तुमची बॉडी इमिजिएट काय करते, बॉडीतनं एक हार्मोन्स रिलीज होतात केमिकलच्या रूपामध्ये. आणि त्याच्यामुळं तुम्हाला खूप एनर्जी खूप येते, पण तुमची स्ट्रेंथ निघून जाते. तुम्ही एखाद्या बघितलं ना, समजा तुमच्या गाडीला कोणीतरी डॅश मारला हायवेला जाताना, की मस्त शांत गाडी चालत होता, काही प्रॉब्लेम नव्हता. पण जसा गाडीला डॅश बसला की त्याला आला राग, आणि राग आला की त्यांनी सगळी आई माई सगळं नाही का रोडवरतीच बघतच नाही की मी कोण आहे, मी काय बोलतोय, किती पब्लिक जन्म, कारण त्याला राग आलाय. त्या रागाच्या पोटी त्याला एनर्जी प्रचंड आली. त्या रागाच्या भारात तो 2 मारतोय का 2 खातोय का काय करतोय माहित नाही, पण त्याच्यानंतर त्याच्या बॉडीला प्रचंड स्ट्रेंथ त्याची कमी होऊन जाते. तसंच असतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की हा ताणतणाव अतिशय डेंजर गोष्ट आहे. तात्पुरतं तुम्हाला वाटेल की मी एकदम असा काय WWF झालोय, पण त्याच्यानंतरचा त्याच्यामुळे होणारा तुमच्या बॉडीला त्रास भयानक होत राहतो आणि त्याचे दूरगामी परिणाम तुम्हाला भोगायला लागतील. याला म्हणतात स्ट्रेस, तणावातनं आलेला स्ट्रेस. फटीग म्हणजे काय? फटीग म्हणजे काय? एक्स्ट्रीम टायर्डनेस, म्हणजे खूप दमलेली व्यक्ती.
एक्झॉस्ट म्हणजे आपण म्हणतो का, आपण जर पळत पळत गेलो आणि खूप पळल्यानंतर तुम्हाला आपण धापा टाकत बसतो, म्हणजे आता काहीच मला करताच येत नाही, किंवा विरीनेस, गुडघ्यांची झीज होते आपल्या, किंवा आपल्याला तेवढ्या स्पीडनी चालता येत नाही, आपली नजर कमजोर व्हायला लागते, आपले केस गळायला लागतात, आपली स्किन सॅग व्हायला लागते, आपण म्हातार दिसायला लागतो. आणि मग ह्याचा एक वेगळा परिणाम यायला लागतो, आणि त्याच्यामुळं की भरपूर दमल्यामुळं, थकल्यामुळं बॉडी, म्हणजे आपण म्हणतो की तरुणपणी खूप काबाड कष्ट केले आणि आता कुठं काय दम राहिलाय, की कुठं मजा राहिलीये, थकून जातो तो जीव. आणि मग त्याचा हे सगळ्याचा परिणाम म्हणून त्याला एक मानसिक, मेंटल आणि फिजिकल, शारीरिक एक्झर्शन होत राहतं, आणि त्याच्यामुळे वारंवार तो आजारी पडतो, किंवा त्याच्यातून त्याला एखादा आजार सुद्धा उद्भवतो. म्हणजे तुम्ही अशा गोष्टी करता की वेळेवरती जेवण जेवला नाही, झोपायच्या वेळेस झोपला नाही, आरामाच्या वेळेस आराम नाही केला, नुसतंच काम करत राहिला, तर एका ठराविक वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष किंवा 40 नंतर 50च्या आसपास तुम्हाला एखाद्या आजाराला बळी पडावं लागतं, कारण तुमची इम्युनिटी कमजोर होऊन जाते. आणि ज्याला फटीग असतो ना, अशी लोक बिंग कॉन्स्टंटली टायर्ड अँड ऑर लॅकिंग एनर्जी, म्हणजे कायम दमल्यासारखी, थकल्यासारखी, किंवा त्यांना एक असते उत्साह नाही, किंवा एनर्जी नसते, त्यांना लॅक ऑफ एनर्जी, लवकर थकून जातात. ह्याचा परिणाम काय होतो माहितीये का, ज्या लोकांना फटिगनेस असतो, वारंवार दमतात, थकतात, वेळेवरती जेवण होत नाही, आजार उद्भवतो, या लोकांना धोका असतो हार्ट अटॅक, हार्ट डिसीज, किंवा डायबिटीस, किंवा हाय कोलेस्ट्रॉल, किंवा फुफ्फुसाचे आजार आणि ॲनिमिया. आता जर तुम्ही बघितलं तर बरीच लोक आपण पाहिले की काही लोकांना आता आपण बघितलं की मोठ्या आजारपणात एखादा उठलाय, मोठ्या ऑपरेशनवर एखादा आला, किंवा आता काही लोकांना करोना फेस करावा लागला होता, करोनाचं इन्फेक्शन त्यांना झालं होतं, आणि मग त्याच्यातनं त्यांना प्रचंड कमजोरी आली, थकवा आला. याचा परिणाम काय झाला, त्यांच्या हार्टबीट्स अपडाऊन झाल्या, बीपीची सुरुवात झाली, काही लोकांचा डायबिटीस शूट झाला, गरज नसताना करोना पेशंटची शुगर वाढली गेली होती, आणि मग डायबिटीसचं काही लोकांना इन्सुलिन पण चालू केलं होतं, त्याच वेळेस गोळ्या पण चालू केल्या होत्या. का देतंय, कोण देतंय, काय माहिती नाही, कारण करोनाची स्पेसिफिक ट्रीटमेंट अशी कोणाकडेच नव्हती ना, त्याच्यामुळे सगळे ट्रायल अँड एरर चालू होत्या. हाय कोलेस्ट्रॉल, अचानकच मग काय झालं, त्याच्या छाती दाटून आली, आता छाती तर दाटून आली, मग आता काय द्यायचं, रक्त घट्ट झालं, मग एक स्प्रिन देऊन टाका, रक्त पातळ करायची गोळी दिली, लंग डिसीज, मग आता दम, त्याला श्वास तर लागतोय, मग लावा त्या ऑक्सिजनचा सिलेंडर लावून टाका, ओके, ऑक्सिजन तुम्हाला मिळेल असा झाला, फुफ्फुसाचे आजार उद्भवू शकतात, किंवा ॲनिमिया, रक्ताची कमतरता, हे सगळं होतं तुमच्या फटिगनेसमुळं. आणि जर असं घडत गेलं, आणि सगळ्यात महत्वाचं काय, स्ट्रेस आणि फटीग कॅन इफेक्ट यू ऍट एनी मोमेंट अँड इन एनी सिच्युएशन, कुठल्याही क्षणाला किंवा कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ते येऊ शकतं. तुम्ही लहान आहात, तरुण आहात, बाळ आहे का, एखादी तरुण मुलं मुली आहेत का, लग्न झालेली जोडपी आहेत का, म्हातारा माणूस आहे, यातलं कोणाला येऊ शकतं. अगदी जास्त टीव्ही बघून सुद्धा एखादा थकून जातो, नुसता मोबाईल खेळत बसला आणि जेवलाच नाही हा सुद्धा, त्याला झोपलाच नाही रात्र रात्र, तरी सुद्धा तुम्हाला फटिगनेस आल्यासारखं वाटायला लागेल. किंवा एखादी लेडीज आहे, ती लहान मुलं पण बघतीये, घरात कुत्री मांजरी पण फिरतायत, स्वयंपाकाचं पण बघते, धुणभांडी पण करते, जॉबला पण जाते, ती जेवली का नाही माहितीच नाहीये. आणि अशा वेळेस जर रेग्युलर असं जर होत गेलं तर तिचं शेड्यूलच बिघडून जातं, आणि मग तिला स्ट्रेस आणि फटिगनेस नक्की येऊ शकतो. त्याच्यामुळं सगळ्यात सांगायचं काय आता, की स्ट्रेस आणि फटीग कॅन अफेक्ट एनी पर्सन, गरीब, श्रीमंत, हुशार, गरीब, मध्यमवर्गीय, लहान, म्हातारा, तरुण, कोणालाही स्ट्रेस आणि फटीगला सामोरं जावं लागतं. मग एखादा पॉलिटिकल लीडर, एखादी लेडीज असेल, पॉलिटिकल फील्ड मधले आहे, तिला सुद्धा असा प्रेशर येऊ शकतो, किंवा एखादा ड्रग माफिया आहे, मिलिटरीमन आहे, हे इथं नाही गेलं, त्याच्यानंतर हा तिकडे ड्रग्ज नाही पोहोचला, इथं औषध नाही पोहोचलं, तिथं हप्ता नाही गेला, किंवा एखादा माफिया असतो माझा, हा, किंवा पोलीस असतात, लुटारू असतात, चोर असतात, व्हॉटएव्हर, कशाचंही, मला ते मिळायला पाहिजे, तेवढे पैसे नाही आले, माझा पैसा लॉस झाला, 2 नंबरचे काम करणारे व्यक्ती, ह्याच्यातून स्ट्रेस प्रत्येक व्यक्तीला आहे. किंवा स्ट्रेस मार्शल लॉ व्हिक्टिम्स म्हणजे आहेत तणावातनं, मग आपण बघितलं की काही विनयभंगाच्या केसेस, काही रेपच्या केसेस असतात,
ओके, किंवा अनइथिकल, अनलिगल, इलिगल कॉन्टॅक्ट, व्हॉट एव्हर जे काय असतं ना, ताणतणावातनं आले सगळे परिणाम आहेत. ह्याने माझं ऐकलंच नाही, असंच का करतो, मग बघतोच. किंवा आता आपण बघितलं की मागच्या एक 6 महिन्यामध्ये रोडवरती एका मुलीच्या अंगावरती ऍसिड ओतून तिला पेटवून दिलं. काय काय काही चालू असतं ते. त्याला कशाचा राग होता ना, काय केलं ना, काय उद्योग करतोय, जीवांशी तो जातोय, समोरच्याला काय करतोय काही कळत नाही. ब्रेन डिसऑर्डर झाल्यासारखी लोक वागायला लागतात. त्याला म्हणतात स्ट्रेस आणि फटिगनेस. फटिगनेस पॉलिटिकल लीडरला येतो, इलेक्शन मध्ये होतो, इलेक्शन पडलं, निवडणूक आल्या होत्या, पॉलिटिकल प्रेशर तयार झालं. इव्हन आता पॉलिटिकल प्रेशरच्या लोकांना सुद्धा करोना झाला, डॉक्टरांना पण झाला, वकिलांना पण झाला. भौगोलिक परिस्थिती हे सगळं तुम्हाला फेस करावं लागू शकतं आणि त्याच्यातून मग संसार तुटायला लागतात. लग्न तर केलं होतं, मुलांनी बरोबर वागलं नाही, चुकीची माहिती पुरवली, त्यातनं ताणतणाव, असं कसं घडलं माझ्या लाईफमध्ये, नाही चालणारे, डिवॉर्स, मग झाला गोंधळ सगळा. आणि मग डिप्रेशन, ह्या सगळ्यांना बळी पडावं लागतं. किंवा नक्षलवादी अतिरेकी असतात, मिलिटरीमन. आता आपण बघितलं की कालची परवाची बातमी आहे की दहशतवादी हल्ला झाला आणि एक राजेंद्र देशमुख नावाचा चांगला तरुण पोरगा, त्याला गोळ्या घातल्या गेल्या. काही काही म्हणजे चाललंय हे. फटिगनेस, कमजोरी, थकवा, किंवा नको त्या भागात माझी जॉईनिंग झाली, नेमणूक झाली, मला टाकले लद्दाखमध्ये, मला टाकले गडचिरोलीमध्ये, मी साधा टीचर आहे, मला प्रेशर असतं कामामध्ये, नोकरीमध्ये, ताणतणाव, डिप्रेशन, एक कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. मग आता आपण समजावून घेऊ की स्ट्रेस इन्क्रीजेस द हार्मोन कार्टिसोल, दॅट इन्क्रीजेस द रिस्क ऑफ. म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा टेन्शन येतं, ताणतणाव असतो, तो लहानपणी होता, मोठ्यापणी होता, लग्न झाल्यावरती होता, दुकान नीट चालत नव्हतं, पैसे नव्हते, सासू सुनांचं काय पटत नव्हतं, मारामाऱ्या करत होता, काय शेताचे प्रॉब्लेम होते, XYZ, काय असेल ते असू द्या. पण त्याच्यामुळं तुमच्या बॉडीतनं कार्टिसोल रिलीज होतात किडनीच्या थ्रू, आणि त्याच्यामुळे अँझायटी, चिडचिड, डिप्रेशन, स्वयंपाकाचा मूड नाही, भांडी घासायचं मूड नाही, सगळं तसंच पडलंय, अभ्यासाचा मूड नाही, मला मूडच नाही. हा मूड हा शब्द कुठनं आलाय मला काही कळत नाही. लोकांना मूड याची वेळ आली पण मूड त्यांना अजून येत नाहीये. म्हणजे म्हातारी झाली लोक, पण ह्याला अभ्यासाचा मूड नाही, ह्याला पीव्ही करायचा मूड नाही, 1 तारखेला क्लोजिंग करायचा मूड नाही, 30 तारीख आली तरी क्लोजिंग करत नाही. काय म्हणजे काही संबंधच नाही. म्हणजे इरेग्युलर बिहेवियर. ओके, हा जो प्रकार आहे, एन्झायटी, डिप्रेशन, हाय ब्लड शुगर, रक्तातली साखर वाढत चाललीये, त्याच्यानंतर डायबिटीज शूट होत चाललाय, पचन संस्थेचे प्रॉब्लेम, पचत नाही, जेवण जात नाही, अपेंडिक्स, अल्सर, हार्निया, पोट साफ होत नाही, पोटात गॅसेस, हार्टचे आजार. हार्टचे आजार म्हणजे काय? बीपीचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर मग तुम्हाला लो बीपी, हाय बीपी, किंवा हार्ट ब्लॉकेजेस आपण त्याला म्हणू शकतो, एन्जिओग्राफी, किंवा पेसमेकर बसवावा लागतो, तुमचं पल्पिटेशन होत राहतं, भीती वाटत राहते तुम्हाला, त्याच्यानंतर झोपच लागत नाही, रात्र रात्र तळमळतय पाखरू, सांग मी काय करू, आई तुझं लेकरू. ओके, मग मला झोप येऊ दे, अरे काम कर ना भरपूर, झोप आपाप तुला यायला लागेल, पण झोपच येत नाही. वजन तर वाढत चाललंय, आणि वजन किती वाढावं त्याला काही लिमिटच नाही राहिलं, का 90 पण चाललंय, 100 पण चाललंय, 125 पण चाललंय. आणि हा प्रकार वाढत चाललाय. हा स्ट्रेसमुळे वाढतं बरं का, तणावातनं वाढलेली वजन आहेत ती, खाऊन पिऊन वाढलेली नाहीये. टेन्शन, मेमरी लॉस, लक्षात काय राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन इम्पेअरमेंट, म्हणजे लक्षात कमी जास्त राहतं, कधी राहत नाही, मोक्याच्या ठिकाणी राहत नाही, नको ते राहायला लागतं, आणि मग त्याचा त्रास व्हायला लागतो. हे होतं स्ट्रेस, STRESS, स्ट्रेस. ओके, त्यामुळं स्ट्रेस घेऊ नका. देर इज नो पॉइंट इन स्ट्रेसिंग ओव्हर थिंग्स. म्हणजे खरं जर सांगायचं म्हटलं तर का स्ट्रेस घेता? स्ट्रेस घेतल्यामुळे जर एवढं माझ्या बॉडीत वाढणार असेल तर ते फेकून द्या ना गाठोळं बांधून स्ट्रेस. पण नाही होत, कारण तुमच्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही. हे झालं स्ट्रेस. आता आपण फटीग बघूया. फटीग इफ नॉट कंट्रोल, जर तुमचा थकवा, थके हुए लोक, थकलेले लोकांचा थकवा जर गेला नाही तर त्यांना पण हे आजार येतात. एन्झायटी, चिडचिडेपण, पंकज उदास, चिट्टी आई है, डिप्रेशन, सडन हार्ट अटॅक, चान्सच मिळत नाही रिकव्हरीला, हार्ट अटॅक येऊ शकतो. मेंटल डिस्फंक्शन, म्हणजे आपण काय म्हणूया त्याला, मानसिक ताणतणाव.
अचानकच प्रेशर येतं, चिडचिड येतो, रागराग करायला लागतो, बरोबर वागत नाही, असं झालं का राव, तसं झालं का. गॅस्ट्रिक अल्सर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मूळव्याध, फिशर, फिस्तुला, पोटातले अल्सर होऊ शकतात. तुम्ही टकले होऊ शकता, तुमच्या डोक्यावरचे केस निघून जायला लागतील. विचारच तेवढा करतो, अभ्यास तेवढा केला असता तर मार्क चांगले पडले असते ना भाऊ, ताई तुला. विचार कशाला करते, ऍक्शन कमी आणि विचार जास्त, बिनकामाची फालतूगिरी. आणि याच्यामुळं हाय ती केस उडून जायला लागतात, बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, इम्पोर्टन्स म्हणजे स्पर्म काउंट कमी राहतो आणि त्याचं जे आपण म्हणूया वीर्य असतं त्याच्यामध्ये तेवढी पॉवर नाही, त्यामुळे त्याला मूल व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो. एवढं सगळं कशातनं झालं तुला, फक्त अतिशय थकवा आणि अतिशय विचार ताणतणाव घेत राहण्यामुळं. आता मला सांगा, मी जे तुम्हाला आता स्ट्रेस आणि फटीगचे आजार सांगितलेत ना, हे तर मी तुम्हाला सर्रास सांगू शकतो. 100 जर आपण अवरेज बघितली मुलं तर त्यातल्या 30-35 लोकांना हा प्रॉब्लेम गॅरंटेड असेल. 100 पैकी 30-40% महिलांना 100% असेल, 30-40% पुरुषांना गॅरंटेड आहेत. नको तिथे स्ट्रेस, काम करायला मागत नाहीत, अभ्यास करायला मागत नाहीत, ते विसरतात, नुसता ताणतणाव आणि टेन्शनचं काम चालू आहे. कृती कमी, टेन्शन जास्त, फटिगनेस जास्त, आळस अंगामध्ये जास्त आणि याचा परिणाम असा बघायला लागतो. मग यातनं कोण बाहेर काढणार? फाईट स्ट्रेस अँड फटिग इन अ प्रोएक्टिव्ह वे. आता तुम्हाला सांगतो की मनुष्याचे 2 प्रकार असतात. एक असतात रिएक्टिव्ह आणि एक असतात प्रोएक्टिव्ह. आता रिएक्टिव्ह म्हणजे काय आणि प्रोएक्टिव्ह म्हणजे काय, ह्याच्यातला मी तुम्हाला फरक सांगतो. फरक, आता रिएक्टिव्ह म्हणजे काय, तर आपण असं म्हणूया की त्याला काही नवीन करायला सांगितलं नाही. आता आपण डीएक्शनचं उदाहरण देऊ. चला डीएक्शनचं उदाहरण देऊ, की कंपनी म्हणते 3000 पीव्ही तुला 1 तारखेलाच कराव्या लागतील. असं कुठं असतं का तेव्हा? कंपनी काय सांगत असते, ह्यांचंच बघतात ते, आमचं कोणी काय बघत नाहीये आणि पैसे कुठून आणायचे? अरे पण तुम्ही 3000 पीव्ही केले तर पैसे काय कंपनीला जाणार आहेत का? पैसे तुम्हालाच मिळणार आहेत. आता मला सांगा, एखाद्या मुलाला आपण सांगितलं, तुला भरपूर अभ्यास करावा लागेल, तुला मला 80%च मार्क पडायला पाहिजे. तर ते पोरगं म्हणलं, काय गरज आहे राव, 35%ला पास होतो मी, 80% पाडायची काय गरज आहे? हे मास्तर काय पण सांगत असते बिनकामाचं. तर आता मला सांगा, त्या मुलाने जर 80% मार्क पाडले तर त्या मास्तरचा काय फायदा आहे का? का मास्तरला प्रमोशन मिळणार आहे लगेच? सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर एखादं कामाचं बर्डन दिलं, प्रेशर दिलं, तर त्यातनं पॉझिटिव्ह न घेता ती माणसं स्कोल्डिंग करतात, चिडायला लागतात, उलटं बोलायला लागतात, राग-राग करायला लागतात आणि निगेटिव्ह गॉसिपिंग करत राहतात. सगळ्यात महत्वाचं प्रोएक्टिव्ह म्हणजे हे खरं का बोललं असेल, यातनं माझा काय फायदा असेल, यातनं मी काय होऊ शकतं. कामच तर जास्त करायचंय ना, अभ्यासच तर जास्त करायचंय ना, त्यात काय नुकसान आहे, अजून अभ्यास करू आपण. सर तुम्ही 80% काय सांगता, तर माझी तर इच्छा आहे की मला 100च्या 100% पडायला पाहिजे, मी काय करू तेवढं सांगा. ओके, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, त्याला म्हणतात प्रोएक्टिव्ह. निगेटिव्हिटी, ब्लेमिंग पॅटर्न, जे तुमच्या लाईफमध्ये वाईट घडलं ह्यांच्यामुळे घडलं, नाही तर मी तुम्हाला माहितीये का, मी तर अंबानीच आहे. म्हणजे काही लोक असे असतात. ओके, नाहीतर आपण आज क्राऊन अँबॅसेडर झालो असतो. म्हणजे हा जो प्रकार आहे ना लोकांचा बोलण्याचा, वागण्याचा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला प्रोएक्टिव्ह राहायचंय, म्हणजे सकारात्मक, कायम सकारात्मक. सकारात्मक लोक तेच राहतात, त्यांच्या बॉडीमध्ये प्रॉपर न्यूट्रिशन असतात. न्यूट्रिशन देणारे कोण तुम्हाला? तुम्हाला देणारे डीएक्सन, स्पिरुलिना, स्पिरुलिना सिरल, स्पिरुलिना कुकीज, हे जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला आता जेवढे मी आजार सांगतोय, एन्झायटी, डिप्रेशन, डायबिटीज, बीपी, हार्ट फेल्युअर, लंग्स डिसीज, हे तुम्हाला मी जे जे काय सांगतोय, डोक्यावरचे केस जातात, लक्षात राहत नाही, चिडचिड व्हायला लागते, हे काही होणार नाही. फक्त तुम्हाला खायच्यात मजबूत स्पिरुलिना, समुद्री शेवाळापासून बनवलेली डीएक्सन कंपनीचीच स्पिरुलिना जर तुमच्या खाण्यामध्ये राहिली तर तुम्हाला एक नाही, त्याचे अनेक फायदे नक्की होत राहतील. मग स्पिरुलिना काय करतं? स्पिरुलिना ऍज अ सोर्स ऑफ एनर्जी. स्पिरुलिना is rich in amino acids, iron, magnesium, zinc, vitamin B, which are anti-stress, तणाव घालवतं, थकवा कमी करतं आणि त्यामुळं
सगळ्यात महत्वाची माझी चिडचिडच होत नाही, हसायलाच येतं मला राव. कसं काय प्रॉब्लेम सांगतात? आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. आमची टीम तर फक्त 10 लोकांचीच आहे, कोणीच ऐकत नाही सर. काय सांगायचं, वैताग आणलाय टीमनी. आमची टीम 40,000 लोकांची आहे, आम्ही कसं हसत राहतो, आम्ही कशी टीम हँडल, हसत हसत हसतमुखी सदासुखी. असं का होतं? खा की स्पिरुलिना, रोज मार्केटमध्ये राहा ना. म्हणजे परीक्षा आल्यावरती अभ्यास करत असाल आदल्या रात्री तर टेन्शन येणारच ना, काय वाचू काय नको, कुठला पेपर फाडू, कुठली कॉपी करू, घरचे लय हाणतील राव. वर्षभर टाइमपास करत होतो मी आणि वर्षभर अभ्यास केला तर काय पण पेपर लिहू दे, टक्काटक. पेपर यायच्या अगोदर तासभर मस्तपैकी जायचं, टपरीवरती चहा प्यायचा, क्रीम रोल खायचा आणि मग पेपरला. 1 तासभर पुस्तक बंद. का बंद झाला अभ्यास? काय टेन्शन घ्यायची गरज आहे? टेन्शन त्यालाच येतं, मी परत तुम्हाला सांगतोय, टेन्शन त्याच लोकांना येतं, थकवा त्याच लोकांना येतो की जी लोक अलर्ट नाही, तत्पर नाही. त्याचं कारण ती लोक आळशी आहेत. त्याचं कारण जेवण असून जेवला नाही, खाऊन त्याला पचलं नाही, झोपायची वेळ असून त्यांनी झोपला नाही, नको ते गॉसिपिंग विचार करत राहिला. त्यामुळे स्पिरुलिना सोर्स ऑफ एनर्जी तुम्हाला पुरवतं. याच्याशिवाय स्पिरुलिना अजून काय करतं? स्पिरुलिना काय करतं माहितीये का? बेस्ट प्रीबायोटिक अँड प्रोबायोटिक अगेन्स्ट स्ट्रेस. म्हणजे तुम्हाला स्ट्रेस ज्या गोष्टीमुळे येणार आहे ती गोष्टच काढून टाकतं. म्हणजे आपण थोडक्यात तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हणलं ना, तुम्हाला समजा आपण म्हणूया की गाडी चालवायचं टेन्शन येतं. का टेन्शन येतं? तर गाडी चालवायला गर्दी किती असावं, धडकली पडली तर. आणि जर तुम्हाला सांगितलं फुल रोड मोकळा आहे, पळव, काय पळवायची? हा ओके, म्हणजे राष्ट्रपती तुम्ही समजायचं, तुमच्याकरता रोड रिकामा ठेवलाय, मग चालवा, म्हणजे स्ट्रेस येणार नाही. तसं मी जर स्पिरुलिना खाल्ली तर काही लोकांना जेवले की टेन्शन, अरे जेवलं ना, मला पचत नाही राव, 2 नंबरला येत राहतो, पोट दुखत राहतं, गॅस येत राहतो. पण स्पिरुलिना आता काय करणार? स्पिरुलिना खाल्ली रे खाल्ली की ती तुमच्या पोटामध्ये इन्क्रीजेस द कॉलनी ऑफ हेल्दी लॅक्टो bacillus in the intestine. Normal flora lactobacilli produce vitamin B6 that helps in energy regulation and release. म्हणजे व्हिटॅमिन B6 चा फ्लोरा तयार करतं बॉडीच्या आतमध्ये. त्यामुळे खाल्लेलं अन्न आलं की पटकन पच, त्याची ताकद तयार करतं आणि मग खाल्लेल्यांना पचवायला चांगलं चांगलं घेतं आणि त्यातनं पाचक रस रिलीज करायला पण मदत करतं. त्यामुळे तुमच्या पोटावरती लोडच राहत नाही. म्हणजे जसं आपण म्हणू की मिक्सर मधनं बारीक बारीक करूनच दिले, मस्तपैकी मिक्सरला कामच कमी करून दिलं, तसं पोटाला काम कमी करून दिल्यासारखं आहे. व्हिटॅमिन B6 तयार करायला लागेल, त्यामुळे पोटाचे आजार कमी व्हायला मदत होईल. ह्याच्यानंतर अजून काय करतं? स्पिरुलिना अगेन्स्ट करेक्शन ऑफ माल न्यूट्रिशन अँड ओव्हरकमिंग माल ऍब्सॉर्प्शन. म्हणजे कसं होतं की जे लोक भरपूर स्पिरुलिना खात राहतील त्यांच्यासाठी काय व्हायला लागतं की सगळ्यात महत्वाचं इथं काय करतं ते लॅक्टोबॅसिलस बायफिडस इन द इंटेस्टाइन्स विच हेल्प टू इम्प्रूव्ह द ऍब्सॉर्प्शन. तुम्ही जे अन्न खाल्लंय त्याच्यातनं पाचक रस शोषून घ्यायला लागेल. मग त्यातनं कॅल्शियम आलंय का, प्रोटीन आलंय का, आयर्न आलंय का, पटकन ते बॉडीला रक्तामध्ये कन्वर्ट करायला मदत करायला लागेल. आणि त्याच्यामुळे ज्या मुलाला कमतरता होती, आयर्न कमी होतं त्यामुळे त्याला स्टॅमिनाच नव्हता, कॅल्शियम कमी होतं ते पटकन मिळालं त्यामुळे त्याची हाडं दुखायची राहिली. ओके, त्यातला मुलाला स्पिरुलिना मधनं GLA मिळालं, त्याच्यामुळे त्याच्या स्किन खाजायची, स्किन डल व्हायची, स्किन वरती एक्झिमा, नायटा काहीतरी उठत राहायचा. GLA पोटामध्ये गेलं त्यामुळे त्याला स्किनचे आजार पण कमी व्हायला सुरुवात झाली. एवढे सगळे त्याला फायदे व्हायला लागतात. DHA एक असतो, ब्रेनला पॉवर आली, लक्षात राहायला लागलं. म्हणजे जी मला गरज होती ते पटकन आलं. म्हणजे आपण काय सांगूया, तहानलेल्या माणसाला जर असं मस्तपैकी पाणी पाजल्यावरती कसं वाटतं, हा मस्त मला वाटायला लागलं, तसं स्पिरुलिना आतमध्ये गेली की जे तुमच्या बॉडीला गरज होती ना ते सगळं बॉडीला आपोआप मिळायला लागलं आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी पटकन तंदुरुस्त होते. अजून काय करतं? अँटी ॲलर्जिक. हे खूप मोठा टॉपिक आहे बरं का, अँटी ॲलर्जी. कारण आजकाल लोकांना ॲलर्जी सापडत नाही. ॲलर्जीच्या टेस्ट 400 लोक घेतात, 4-8 महिने लोक तपासत राहतात. इट हॅज बीन वेल डॉक्युमेंटेड दॅट स्पिरुलिना एक्झिबिट्स
अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज बाय इनहिबिटिंग द रिलीज ऑफ हिस्टामिन फ्रॉम मास्ट सेल. आपल्या बॉडीमध्ये असे काय मास्ट सेल असतात ना, ते हिस्टामिन रिलीज करतात. हिस्टामिन रिलीज म्हणजे काय, आता तुम्हाला मी सांगूया. अचानक बघा की तुम्हाला आभाळ आलं किंवा ढग दाटून आले की असं डोकं दुखल्यासारखं वाटायला लागतं तुम्हाला, किंवा तुमचे पेपर वगैरे असतील ना तर तुम्हाला असं पोट दुखल्यासारखं वाटायला लागेल. किंवा आपण असं म्हणूया की समजा एखादी लेडीज आहे किंवा एखादी महिला आहे, अचानक घरी 10 माणसं आली. अरे बापरे, 10 लोकांचा स्वयंपाक करायचा म्हणजे आता गेलं कामात माझा, आज दिवसच खराब झाला. हा जो काय अचानक पोटात गोळा येण्याचा प्रकार असतो त्याला म्हणतात हिस्टामिन रिलीज. त्यावेळेस बॉडी ऍक्ट करते की ह्याच्या बॉडीत काहीतरी घडायला लागलंय, आता याला प्रोटेक्ट करण्याकरता काहीतरी मला सोडावं लागेल. त्याला म्हणतात हिस्टामिन रिलीज. आणि मग अशा ऍलर्जी दूर करण्याकरता अँटीहिस्टामिन देतं ते. आणि त्याच्यामुळं अँटी इन्फ्लेमेटरी, त्याच्यामुळं स्पिरुलिना जर तुम्ही खाण्यात आली तर तुम्हाला ज्या गोष्टींची ऍलर्जी होत असेल, धुळीची ऍलर्जी आहे, काय खाल्ल्यावरती ऍलर्जी होते, ओके, चुकीच्या ठिकाणी गेल्यावरती टेन्शन प्रेशर येत राहतं, ही ऍलर्जी तुम्हाला स्पिरुलिना अजिबात येऊ देणार नाही. हिस्टामिनचा अर्थ सांगितलाय बघा, गुगल वरती जाऊन मी ते चेक केलंय. हिस्टामिन कशाला म्हणायचं? हिस्टामिन म्हणजे काय? अ केमिकल फाउंड इन सम ऑफ द बॉडी सेल्स. केमिकल, आपल्या बॉडीच्या पेशीमध्ये काहीतरी केमिकल असतं, कॉजेस मेनी ऑफ द सिम्पटम्स ऑफ एलर्जी सच एज रनिंग, नाक वाहत राहतं, शिंकाच येत राहतात, किंवा एखाद्या माणसाला सतत सर्दी झाली, तो पर्टिक्युलर सबस्टन्स सच एज फूड ऑर डस्ट, म्हणजे काहीतरी खाल्लं, डिंक लाडू खाल्ला किंवा त्यांनी वडापाव खाल्ला किंवा अचानक नको त्या धुळीतनं तुम्ही गेला, धूळ नाका तोंडात गेली, तर तुमची प्रतिकार शक्ती मिस्टेकनली बिलीव्ह याला काहीतरी आता होईल बाबा, याला अगोदरच, म्हणजे आपण काय म्हणूया, अगोदरच ब्रेक लावून टाकला बॉडीला की आता गाडी खड्ड्यात आपडणार आहे, आता खड्ड्यात तर लांब आहे. हा, नीट लक्षात घ्या. आता बघा माझ्या डोक्यात परफेक्ट उदाहरण आले. म्हणजे आता मी गाडी चालवत होतो आणि मला अचानक खड्डा दिसला. आता बघा काय झालं, अचानक जर मला खड्डा दिसला तर मी काय करणार, एक तर गाडीचं चाक वळवणार किंवा खच्चून ब्रेक दाबणार. आता म्हणजे मी जर खच्चून ब्रेक दाबला तर गाडीत बसणारी माणसं जे बेसावध होती ना, ते सगळी डोकी फुटायला लागते, धपाक धपाक ऍक्सिडेंट व्हायला लागेल. किंवा अचानक गाडीच्या आपण क्लच प्लेट जाऊ शकते, तिथं ब्रेक वरती जोरात मला पाय टाकू शकतो, त्यातली वायर तुटू शकते, म्हणजे गाडीवरती होणारा इम्पॅक्ट. तसं जेव्हा मला काहीतरी असं अचानक दिसतं बॉडीला, माझ्या बॉडीत काहीतरी नवीन आले, राव हिने काहीतरी खाल्लंय, वडापाव मधनं काहीतरी घोळ गेलाय पोटामध्ये किंवा चुकीच्या ठिकाणी पाणी पिलंय, तर मग ते हिस्टामिन रिलीज करतं की आता येतंय ना मला त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवायचा आहे, त्याला म्हणतात हिस्टामिन. आणि मग तो लोकांना तो कायम त्रास होत राहतो, तो सीझन संपेपर्यंत, त्याला म्हणतात सगळं हिस्टामिन. मग त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी स्पिरुलिना चांगलं काम करायला लागतं. आता इथं काय लिहिलंय बघा, इफेक्ट्स ऑफ अ स्पिरुलिना बेस्ड डायटरी सप्लिमेंट. डायटरी म्हणजे आपण जे खाण्यापिण्यात वापरतो ते प्रोडक्ट डाएटमध्ये, ऑन एलर्जी रिनायटिस पेशंट. एलर्जिक रिनायटिस म्हणजे काय, नीट ऐकून घ्या. एलर्जिक रिनायटिस म्हणजे नाक चोंदणं, नाक वळवळ करणं, नाकात काहीतरी दुखत राहणं, नाकाचं हाड वाढत राहणं, श्वास नीट जातच नाही, असं नाक चोंदल्यासारखं व्हायला लागतं आणि सारखं चुलबुल पांडे नाही का, असं चुळबुळ काहीतरी करत राहतो, तो वळवळ करत राहते नाकामध्ये. त्या लोकांचा आजार, नाकाचं हाड वाढणे, वारंवार सर्दी होणे, नाक चोकअप होणे, कशाने बरं होतं त्याला काय म्हणतात नीट बघा. इन रँडमाइज्ड डबल ब्लाइंडेड क्रॉस ओव्हर स्टडी वर्सेस प्लॅसिबो इफेक्ट. प्लॅसिबो म्हणजे भावनिक किंवा त्याला काहीतरी होतं. 260 एलर्जिक इंडिव्हिज्युअल्स, 260 लोकांच्या वरती ट्रायल घेतली. काय ट्रायल केली? ज्यांना अशा एलर्जिक रिनायटिस होता या लोकांना दररोज 4 स्पिरुलिनाच्या टॅबलेट किंवा 4 स्पिरुलिनाच्या कॅप्सूल किंवा 8 स्पिरुलिनाच्या टॅबलेट किंवा 8 स्पिरुलिनाच्या गोळ्या 12 आठवडे खायला दिल्या. किती आठवडे? फक्त 12 आठवडे जर त्यांना खायला दिल्या तर त्याचा रिझल्ट काय आला ते बघा. आता स्पिरुलिना ऍडमिनिस्ट्रेटेड ऍट 2000 mg पर डे, म्हणजे फक्त 8 कॅप्सूल दररोज
असं जर खाल्लं, सिग्निफिकंटली रिड्यूस इंटरल्युकिन 4 लेवल्स बाय 32% फ्रॉम हिस्टॅमिन रिलीजिंग सेल. 32% फक्त 12 आठवड्यात म्हणजे 3 महिन्यात त्यांचा तो त्रास कमी आला. इंटरल्युकिन शब्दाला अंडरलाईन करा. इंटरल्युकिन बद्दल मी आता मोठा एक गौप्यस्फोट करणार आहे 1-2-3 स्लाइड मध्ये. इंटरल्युकिन 4 हे तुमच्या बॉडीत काय काय घडवू शकतं. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचंय की श्वास नलिकेशी फुफ्फुसाशी संबंधित कसलाही आजार, कसलीही ॲलर्जी जर तुम्हाला येत असेल, तसे पेशंट येत आहेत, तसे प्रॉस्पेक्ट येत आहेत, तर त्याला 8 स्पिरुलिनाच्या गोळ्या खायलाच सांगा. 3-3-3, 2-2-2, 4-4 किंवा 4-4-4 बिनधास्त सांगा. तुला हे 3 महिने खावं लागेल. आणि जर खाल्लं तर जवळपास 30-35% तुझा आजार जाऊ शकतो आणि काही लोकांचा 100% जाऊ शकतो. बिनधास्त बोल, काही प्रॉब्लेम नाही. डीएक्साइन स्पिरुलिना अजिबात कोणाचं कसलंही नुकसान करत नाही. याच्यानंतर इंटरल्युकिन 4 म्हणजे कोविड-19. काय म्हटलं होतं मी तुम्हाला आता? इंटरल्युकिन 4 शब्द नीट लक्षात ठेवा. इंटरफिरॉन वाय आणि इंटरल्युकिन 4 डाऊन रेग्युलेट. रिसर्च गेटला माहिती आली आहे. रिक्वेस्ट पीडीएफ इंटरफिरॉन वाय and interleukin 4 down regulate expression of the SARS coronavirus receptor ACE2 in फेरोइसिक cells. या कोरोना व्हायरसचा प्रतिकार करायचा असेल तर दररोज 8 ते 12 स्पिरुलिनाच्या गोळ्या बिंदास खायला सांगा. कोरोनाला राम राम टाटा बाय बाय करू शकता. धिंगाणा आपल्या हातात आहे हो. घरोघरी का जात नाही हो? काय प्रॉब्लेम आहे? आम्हीच खातो 2-2, लोक घेत नाही. ती कशी घेतली भाऊ? सांग ना त्याला माहिती. झूम मिटिंगला बोलव, माहिती ऐकायला बोलव, घरी जाऊन त्याच्या समोर 10-20-30 गोळ्या खाऊन दाखव. ज्या लोकांनी आता डीएक्सएनचे प्रोडक्ट भरभरून खाल्ले त्या लोकांच्या घरामध्ये साधा सर्दी कप खोकला सुद्धा झालेला नाही. मीटिंग संपताना मी तुम्हाला आता दीक्षित सर, सुनील नंदीकुर्ळे सर, दीक्षित मॅडमला सांगून ठेवा. त्या कोण होत्या हॉस्पिटलमध्ये, वॉर्डन किती होत्या, किती 500 स्टाफ नर्स सांभाळत होत्या, त्यांना काय झालं होतं. नंदीकुर्ळे सर, दीक्षित मॅडमला रेडी करून ठेवा. विटेकर सर, तुमच्या आईचा कोरोना कसा रिकव्हर झाला सांगा. फक्त स्पिरुलिना खाल्ल्यानंतर, मीटिंग संपल्यानंतर तुमचे डेमो होतील. तुम्हाला सांगायचंय. एवढी सगळी माहिती चांगली व्हायला लागते. त्यामुळे कोविड-19 ची भीती बाळगू नका, पण तुम्ही स्पिरुलिना मजबूत खायला सुरुवात करा. मला वाटतं मी हा तुम्हाला सेम सेमिनार 7 सप्टेंबरला दिला होता. ही तारीख आहे माझ्या समोर. 7 सप्टेंबरला काय झालं होतं? एका दिवसामध्ये 90,802 केसेस होत्या भारतामध्ये कोरोनाच्या, वन डे. ओके. आणि तिथपर्यंत लोक किती झाली होती? जवळपास झाली होती 42,80,000 भारतातल्या केसेस झाल्या होत्या. त्याच्यामधल्या 33 लाख रिकव्हर झाल्या होत्या. 72,775 डेथ झाल्या होत्या. फक्त महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर जवळपास ओके काय लिहिले तिथं 9,24,000 म्हणजे 10 लाख केसेस फक्त महाराष्ट्रात तिथं झाल्या होत्या. त्यातल्या 6.5 लाख रिकव्हर झाल्या होत्या. 30,000 लोक फक्त महाराष्ट्रात गेली होती. आता महाराष्ट्र जवळपास, आता मी तर तुम्हाला सांगेन, लाखाच्या घरात महाराष्ट्रातली लोक कोरोनामुळे मेली आहेत. कारण नसताना. कोरोना म्हणजे कोणताही रोग नाही. टेन्शन, ताणतणाव, पॅन्डेमिक कंडिशन का आली? प्रतिकारक शक्ती तेवढी नव्हती. माझं तुमच्या डीएक्सएनच्या सगळ्या लोकांना एक हात जोडून विनंती आहे. सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर उठायचं, अर्धा तास खचून व्यायाम करायचा. शून्य डॉक्टरली मी तुम्हाला कोरोनाच्या अगोदर शिकवलं होतं ना. का नाही शून्य केलं दररोज? का करत नाही आपण शून्याचा? रिव्हर्स काउंटिंग, ब्रीथिंग टेक्निक करायला पाहिजे ना. सगळं ऐकतो, इम्प्लिमेंट का करत नाही? इम्प्लिमेंट शून्य प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. योगा करा, जिमला जा, पोहायला जा, काय करायचं ते करा. सगळ्यात महत्वाचं इम्युनिटी जर असेल तर तुम्हाला कोणताच आजार होणार नाही. आणि त्याच्या जोडीला ठेवा
DXN स्पिरुलिना, कॉर्डिसेप कॉफी, चहा, RGGL तुम्हाला आजार येऊच दिला जाणार नाही. अजून काय करतं स्पिरुलिना? स्पिरुलिना इफेक्ट्स ऑफ स्पिरुलिना प्लांटेसिस ऑन स्केलेटल मसल फटीग. स्केलेटल म्हणजे काय माहितीये का? हाडांचा सांगाडा. तुम्ही कधी गेलाय का हायस्कूलमध्ये? जीवशास्त्राची प्रयोगशाळा असते बघा, हॉस्पिटलमध्ये एक सांगाडा लटकून ठेवतात 440 व्होल्ट. त्यामुळं स्पिरुलिना जर तुमच्या खाण्यामध्ये आली, स्पिरुलिना ॲज अ मायक्रोन्यूट्रिएंट सप्लिमेंट वॉज स्टॅटिकली प्रूव्हन टू प्रिव्हेंट मसल टिअरिंग ड्युरिंग हेवी फिजिकल ट्रेनिंग और एक्सरसाइज ऑन नॉन ॲथलेटिक स्टुडंट. जे लोक रेग्युलर धावपटू, व्यायामपटू, जिमला जात नाही, त्यांनी अचानकच पळायला सुरुवात केली, अचानक जिम लावली, अचानक दोरीवरच्या जास्त उड्या मारल्या, अचानक जास्त जोर मारले, भरपूर डान्सच झालाय, डान्सिंग स्टुडंट असतील, अचानकच भरपूर नाचलाय, आणि जर त्यांच्या मसल विअर टिअर झाल्या, काही लोकांचे लिगामेंट ब्रेक होतात, छोटा ऍक्सिडेंट होतो, गुडघ्यावरती पडतात, मांडीच घालता येत नाही 4-4, 6-6 महिने, कारण लिगामेंट विअर टिअर झाल्यात. अशा सगळ्या लोकांना काय खायला द्यायचं? स्पिरुलिना. ओके, त्याच्यामुळे स्पिरुलिना तुमच्या मसल क्लिअर करतं. का क्लिअर करतं? हा घ्या पुरावा. ह्याला पुरावा काय? ह्याला पुरावा तुम्हाला दाखवतो मी. स्पिरुलिना ॲज अ सप्लिमेंट टू प्रिव्हेंट मसल अँड टिश्यू डॅमेज. स्पिरुलिना कंटेन्स arachidonic acid which is essential for the repair and growth. मसल टिश्यूचं रिपेअरिंग आणि ग्रोथ करण्यासाठी जे ऍसिड लागतं ते स्पिरुलिनाच्या आतमध्ये आहे. अजून ते काय करतं बघा? arachidonic acid helps to protect the brain from oxidative stress. It helps repair damaged neurons. न्यूरॉन्स कुठं असतात? तो मेंदूमध्ये असतात. न्यूरॉन्स जर भरपूर डॅमेज झाले तर काय होतं? डिमेन्शिया, अल्झायमर. तुम्हाला मराठी हिरोईन माहितीये का? सीमा देव, रमेश देव. ओके सर, सीमा देवला आता कुठला आजार झालाय? डिमेन्शिया, अल्झायमर. तिच्या लक्षातच राहत नाही, विसरतं. अशा लोकांना सीमादेव कोणाच्या ओळखीची जर असेल ना, तर रमेश देव, अजिंक्य देव पर्यंत माहिती पोहोचवा. स्पिरुलिना जाऊ द्या त्या घरापर्यंत, कल्याण होईल. ओके, खूप चांगली फॅमिली आहे, मराठी फॅमिली. त्याच्यामुळं तिथपर्यंत तुम्ही हे पोचवू शकता. त्याच्यामुळं मेंदूचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पण कमी करायला मदत करतं, स्मरणशक्ती चांगली वाढवायला लागेल, आणि मेंदू तुमचा थकून देणार नाही. स्पिरुलिना ॲज अ डायटरी प्रोटीन सबस्टिट्यूट फॉर ॲनिमल प्रोटीन. जे लोक मटण खात नाही, शाकाहारी, माळकरी, जैन, अगरवाल, पंढरपूरची लोक, या सगळ्या लोकांनी जर मांसाहार करत नाही, चिकन मटण खात नाही, मासे खात नाही, तर गपचूप खाना बाबा. 70% प्लांट प्रोटीन सत्यामध्ये जातं. शिवाय 62% अमायनो ऍसिड त्याच्यात मिळायला लागतील. म्हणजे प्रोटीनची कमतरता भरून काढण्याकरता शाकाहारी लोकांना जे दिसेल त्याला स्पिरुलिना भरपूर खायला द्या. स्पिरुलिनामध्ये काय कंटेंट्स असतं? C-phycocyanin is an antioxidant and scavenger of uric acid in the blood. रक्तातलं युरिक ऍसिड कंट्रोल मध्ये आणण्याचं काम कोण करतं? स्पिरुलिना. ज्या लोकांना संधिवात, सांधेदुखी, हाडं दुखतात, सांधे दुखतात, मजबूत द्या की स्पिरुलिना खायला. कसलाही युरिक ऍसिड कंट्रोल मध्ये यायला लागेल. युरिक ऍसिड जर वाढत गेला तर संधिवात व्हायला लागतो. त्याच्यामुळं संधिवात, सांधेदुखी, हाडं दुखतात, कमजोरी आहे, काय खायला द्यायचं? स्पिरुलिना. किती? 8. सकाळी 4, संध्याकाळी 4. ओके, मोठी माणसं जास्त आजार आहे, 4, 4, 4, 12 खायला देऊ शकता तुम्ही. Spirulina is a rich source for vitamin B12, beta carotene, प्रोव्हिटॅमिन ए. प्रोव्हिटॅमिन ए चष्म्या, डोळ्याकरता भरपूर चांगला आहे. व्हिटॅमिन B12 शाकाहारी लोकांना मिळतच नाही. त्याच्यानंतर टोकोफिरॉल. व्हिटॅमिन ई जर कमी झालं तर कुठला आजार होतो माहितीये का? वांझपणा, पाळणा हलत नाही, लवकर मूल होत नाही. व्हिटॅमिन ई कशामध्ये असतं माहितीये का?
मोडाची मटकी, मोड आलेली कडधान्य, व्हिटॅमिन ई भरपूर असतं, खात जा मोड आलेली कडधान्य. ओके, सकाळ सकाळी खायचं मस्तपैकी. त्याच्यामुळं नाश्ता पण होऊ शकतो. मोडाचे धान्य सगळी खात जा, व्हिटॅमिन त्याच्यात भरपूर मिळायला लागतं. व्हिटॅमिन B12 ह्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि हे सगळं काय काम करतं, दीज आर अँटी कॅन्सर मायक्रोन्युट्रिएंट्स. तुम्हाला कॅन्सर होऊ दिला जाणार नाही. आणि ज्याला झालाय त्याला जर भरपूर दिलं तर काय फायदा व्हायला लागेल, त्याच्या रेडिएशन केमोच्या सायकल कमी होतील आणि रेडिएशन केमोचे साईड इफेक्ट त्याच्या बॉडीवरती राहणार नाही. एवढा मोठा फायदा आहे. जर जखमा तुमच्या हातापायाला झालीत, अंगाला झाला, ऍक्सिडेंट झाला होता, जखम झाली होती, पोटात जखम झाली, युट्रसला जखमा आतमध्ये झाल्यात, व्हॉटएव्हर, तर लवकरात लवकर जखमाची रिकव्हरी येण्याकरता स्पिरुलिना जर तुम्ही खाल्ल्या तर त्याचा तुम्हाला जखमा लवकर बऱ्या व्हायला भरपूर फायदा होतोय. कोण सांगतं? स्टडी इन जपान proved that arginine rich spirulina improved enzymatic hydrolyzation of the skin. त्वचेतला ओलावा मेंटेन करतं, त्वचेची जखम लवकर भरून काढतं. अँड प्रिव्हेंटेड बॅक्टेरियल अँड फंगल इन्फेक्शन ऑफ वुंडेड स्किन. जिथं बुरशी जमा झालेली होती, जिथं बॅक्टेरियाने जखम जुळूनच येत नव्हती, भरून येत नव्हती, तिथं स्पिरुलिनाची पावडर पण टाकू शकतो, स्पिरुलिनाचा लेप पण देऊ शकतो. भरपूर त्याचा फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं, स्पिरुलिना फॉर प्रेग्नंट अँड नर्सिंग मदर. ज्या गरोदर स्त्रिया आहेत किंवा ज्या आता त्यांच्या लहान बाळांना अंगावरचं दूध पाजतात, या सगळ्या महिलांना स्पिरुलिना देणं खूप महत्वाचं आहे. कारण जर ती माता कमजोर असेल, थकवा असेल, तिला स्ट्रेस आहे, तिला फटीग आहे, तर तेवढं बाळाला दूध मिळणार नाही. आणि जर बाळाला GLA टुगेदर विथ DHA हे आहे एक प्रकारचं ऍसिड, त्याला म्हणतात ओमेगा 3 कॅप्सूल मिळतात मार्केटला. त्याच्यामुळे हे जर दिलं तर मुलाची ब्रेन डेव्हलपमेंट खूप चांगली होते. आणि जर प्रेग्नंट बायकांनी हे जर रेग्युलर स्पिरुलिना खात राहिल्या तर फिटस म्हणजे गर्भाची वाढ खूप चांगली व्हायला लागेल आणि बाळाची वाढ त्या 9 महिन्यामध्ये खूप चांगली होईल, नॉर्मल डिलिव्हरी होते. बाळ 6 पाऊंडाच्या वरती यायला लागेल, त्याला जावळ यायला लागेल आणि मुलं हेल्दी शांत जन्माला यायला लागतील. याच्यानंतर स्पिरुलिना फॉर मेनोपॉज. जेव्हा लेडीजचा पिरियड बंद होणार आहे, वय वर्ष 42, 45, 50, अशा कंडिशन मध्ये सगळ्यात महत्वाचं महिलांना प्रचंड होतो हार्मोनल इम्बॅलन्स आणि मूड स्विंग्स म्हणजे कधी राग, कधी प्रेम, कधी भांडी आपटणार, कधी चिडचिड काढणार, कधी तुम्हाला काय करायचंय ते करा पण माझ्याच्यानी होणारच नाही, कोर्ट करणार तर कचेरी करा, झाला धिंगाणा सगळ्या घराचा पंकज उदास. असं जर करू द्यायचा नसेल तर तुमच्या आईला, बहिणीला, मुलीला, नातलगांना 8 स्पिरुलिना दररोज खायला सांगा. 4 टॅबलेट बाय माउथ, तोंडाने घ्यायच्या डेली फॉर 8 आठवडे. 8 आठवडे म्हणजे 2 महिने. दररोज जर 4 गोळ्या खाल्ल्या तर तिची चिडचिड कमी होते, तिचं डिप्रेशन कमी होतं, हार्मोनल बॅलन्स व्हायला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं मेनोपॉज शांततेत पार पडतो आणि मग ती लेडीज शांत राहायला मदत व्हायला लागेल. अशी एक सेम केस आपल्याकडं आकुडी दत्तवाडीमध्ये होती. त्या लेडीच्या अंगात खूप रक्त कमी होतं, तिचं वय 40 होतं. तिला चिंचवडला बिर्ला हॉस्पिटलमध्ये पण दाखवून आली. ती बाई एवढी चिडायची की नवरा पण घाबरायचा, बाई मी झाडून घेतो, भांडी घासतो, पण तू चिडू नको बाई, कंपनीत आल्यावर करत जाईन, पण तू चिडू नको, एवढा घाबरला होता. आली महाकाली जगदंबा सगळा ओके. आणि मग काय नाही, फक्त स्पिरुलिना घरात दिली आणि 1 महिन्यामध्ये तिने स्पिरुलिना खायला सुरुवात केली. आता शांत सुखासुखी सगळी कामं घरातली करते. नवरा म्हणतो मला अगोदरपासून कळाली असती, 4 महिने भांडी घासून घासून मी थकलो. त्याच्यामुळं आतापासूनच बायकांना स्पिरुलिना खायला घाला, तुमचे संसार सुखात होतील. त्याच्यामुळे स्पिरुलिना खूप महत्वाची आहे. म्हणजे कुणाला? लहान मुलींना, लग्न झालेल्या महिलांना,
किंवा तिला बाळ होणार आहे, बाळ झाल्यावर म्हातारपणी स्पिरुलिना भरपूर चांगलं काम करते. काय काम करते स्पिरुलिना? अँड एजिंग प्रोसेस म्हणजे त्याच्यामध्ये असतं अर्जिनाइन, which triggers the production of growth hormone GH. growth hormone GH in adults helps to delay the aging process. जर तुमच्या बॉडीमध्ये ग्रोथ हार्मोन चांगले वाढत असतील ना तर तुम्ही लवकर थकणार नाही, तुमच्या मसल लवकर लूज पडणार नाही, किंवा लवकर केस पांढरे होणार नाही, किंवा तुम्ही लवकर म्हातारं होणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला स्पिरुलिना भरपूर खायचे आहेत. Spirulina GH is changed by the body to nitric oxide, which prevent inflammation and hasten wound healing. जखमा बऱ्या करायला लागतं, विअर टिअर लवकर कमी करायला लागतं. त्यामुळे स्पिरुलिना खा बाबांनो, भरपूर खा. मला तर वाटतंय स्पिरुलिना घरात 5 माणसं असतील तर 5 डब्या घ्यायला पाहिजेत. खा ना प्रत्येकाने, धिंगाणा झिंगाट मस्तपैकी होण्याकरता तुम्हाला हे खायचं आहे. आता स्पिरुलिना आणि डायबिटीस टाईप 2 याच्यामध्ये डायबिटीसच्या पेशंटला स्पिरुलिना काय करतं बघा. एक्सपेरिमेंट केला होता, प्रयोग किती केला होता? 25 डायबिटिक पेशंटना 2 ग्रॅम, एक स्पिरुलिनाची गोळी आपली किती असते माहितीये का? 300 मिलीग्रॅम. 2 ग्रॅम म्हणजे 8च गोळ्या पकडा, 8 ते 12 गोळ्या जर दिल्या, 2 महिने दिल्या फक्त, ज्या लोकांना प्रचंड मोठा डायबिटीस होता, आणि 25 नॉन डायबिटिक पेशंटला दिल्या, त्याचा रिझल्ट काय दिसला बघा. 2 महिन्यानंतर ज्या डायबिटिक पेशंटना स्पिरुलिना खायला दिल्या होत्या यांना काय झालं माहितीये का? अप्रिशिएबल लोअरिंग ऑफ पोस्ट पॅन्ड्रियल ब्लड ग्लुकोज लेवल, म्हणजे त्यांची ब्लड शुगर असते ना, फास्टिंग ब्लड शुगर, FBS, F फास्टिंग ब्लड शुगर, फास्टिंग ब्लड शुगर अँड पोस्ट पॅन्ड्रियल ब्लड शुगर किंवा ग्लुकोज लेवल्स याच्यामध्ये सिग्निफिकंट रिडक्शन झालं इन द HbA1c लेवल. was also observed indicating improved long term glucose regulation. त्याच्यानंतर साखर कंट्रोल मध्ये राहिली. कारण लोक असं म्हणतात की डायबिटीस सुरू झाला की मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागतील आणि कदाचित मृत्यू सुद्धा तुझा डायबिटीस मध्येच होऊ शकतो. तसं होऊन द्यायचं नसेल तर आतापासून स्पिरुलिना खायला सुरुवात करा. आणि मग तुमची इन्सुलिन असेल तर टॅबलेट डिपेंडंट व्हाल, टॅबलेट डिपेंड असेल काही दिवसानंतर शुगर कंट्रोल मध्ये यायला लागेल आणि तुमचा डायबिटीस पूर्ण कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत करेल स्पिरुलिना. याच्याकरता स्पिरुलिना खायला मदत करा. याच्यानंतर स्पिरुलिना इन लोअरिंग ब्लड कोलेस्ट्रॉल. तुमच्या 52 लोकांच्यावरती प्रयोग केलाय, वय वर्ष 37 ते 61 मध्ये. 12 आठवडे त्यांना 1 ग्रॅम स्पिरुलिना म्हणजे 4 गोळ्या खायला दिल्या. 12 आठवडे. 12 आठवडे म्हणजे 3 महिने. हे जर दिलं तर 16% कोलेस्ट्रॉल लेवल डिक्रीज झाली. 16%. 78% डिक्रीज इन बॅड कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड. नीट वाचा, थायरॉइडच्या पेशंटनो पहा मीटिंग जरा सगळेजण. त्यामुळे ज्यांना कोलेस्ट्रॉलचा आजार आहे, ज्यांना थायरॉइडचा आजार आहे, गोळ्या खात राहतात. By the end of the study, fasting blood sample showed significant 16% decrease in total cholesterol. 16% टोटल कोलेस्ट्रॉल कमी झालं, 78% बॅड कोलेस्ट्रॉल कमी झालं. इकोस्प्रिन पण बंद होणार. सरळ सरळ आहे. त्यामुळे स्पिरुलिना इमानदारीत खायला सुरुवात करा. ऑटोमॅटिक बीपी पण कंट्रोल मध्ये यायला लागेल. स्पिरुलिना सपोर्ट द इम्युन सिस्टम, प्रतिकार शक्ती वाढवत राहतो. अँटीबॉडीज बॉडी तयार करतं. कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार करायला लागेल. इन्फेक्शन फायटिंग प्रोटीन्स बनवायला लागेल. अदर सेल दॅट इम्प्रूव्ह इम्युनिटी अँड हेल्प वार्ड ऑफ इन्फेक्शन ऑफ क्रोनिक इलनेस. कुठल्या पण अति क्रोनिक गंभीर आजार स्पिरुलिना मजबूत खायला द्या. कशाला घेऊन चाललाय त्याला दररोज 1 किलो सफरचंद, 4-5 आळी? अरे त्या पैशात मला सांगा 1 किलो सफरचंद घेताय 200 रुपयाची, तर मला सांगा एक स्पिरुलिनाची बाटली खाऊ द्या ना त्याला 4 दिवसाला 8 दिवसाला. टाक्कन तो बाहेर लागेल ना दवाखान्यातनं. ऍडमिट करताय, 1 लाख 2 लाख 4 लाख बिल भरताय. कोरोना सीझन आहे, प्रत्येकाच्या घरात मला 2 जम्बो स्पिरुलिनाच्या बाटल्या दिसायला पाहिजे. विका, खाऊ द्या मजबूत लोकांना. आणि मग कोरोना मुक्त आपण गावाच्या गावा करू शकतो. आणि खा प्या विका, हेल्दी बनवा. लोकांच्या करता सुकाळ आलाय, सुकाळ DXNच्या लोकांनो. त्याच्यामुळे वापरा. त्याच्यानंतर फायकोसायनिन फाउंड इन द स्पिरुलिना. फायकोसायनिन हेल्प प्रिव्हेंट कॅन्सर डेव्हलपमेंट. कॅन्सरला वाढूच देत नाही.
phycocyanin. By enhancing the body's production of specialized WBC, natural killer cell वाढवतं, interferon gamma and T lymphocytes, monocytes, which naturally kills the pre-cancer cell on oncogenes. oncologist म्हणते की नाही, oncologist म्हणजे कॅन्सरचा डॉक्टर. तर कॅन्सरचे सेल पकडून पकडून मारून टाकायची ताकद आहे स्पिरुलिनाच्या गोळ्यामध्ये. मजबूत खायला घाला, त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. म्हणजे थोडक्यात आता मला तुम्हाला काय सांगायचंय, रिमेंबर, लक्षात ठेवा सर्वांनो, स्पिरुलिना काय काय करतं. सगळ्यात द 9 मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट्स ऑफ स्पिरुलिना, 9 महत्वाचे फायदे. पहिल्यांदा पॉवरफुल अँटीऑक्सिडंट, अँटी कॅन्सर, म्हणजे बॉडीची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतो, फटिगनेस घालवतो, कॅन्सरला विरोध करतो, तणाव मुक्ती देतो, थकवा घालून टाकतो, नाचायला लागतात म्हाताऱ्या, झिंग झिंग झिंगाट झालं या. ओके. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल तुमच्या बॉडीतलं कंट्रोल करतो, म्हणजे हार्ट अटॅक पासून वाचवतो. रिड्यूस इन्फ्लेमेशन ऑफ मसल वेअर टिअर, जर झाला असेल तर ते कमी करतं. पॉवरफुल अँटी ॲलर्जिक, सर्दी, कफ, खोकला, पोटदुखी काहीतरी होते, ॲलर्जी कमी करतं. डोळ्यांचे आजार म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यात चिपाडे येतात, नाईट ब्लाइंडनेस, ओके, हे सगळे डोळ्यांचे आजार कमी करतं. कीप्स बॅक्टेरिया अँड व्हायरस अवे, तुमच्या पासून विषाणू जीवाणू बाहेर लांब ठेवतं, जवळ येऊ देत नाही. कवच कुंडल तयार करतं. कवच कुंडल महाभारतातल्या होते की नाही, कर्णाला, असं कवच कुंडल तयार करायला स्पिरुलिना तुमच्या पेशींच्या भोवती. पॉवरफुल इम्युन सिस्टम बस्टर, प्रतिकार शक्ती वाढवतं. गेट सोर्स ऑफ प्रोटीन, प्रथिनांची माळ तुमच्या बॉडीमध्ये तयार करतं. त्याच्यामुळे तुमची स्टॅमिना, एनर्जी, ताकद वाढायला लागेल. अशा तऱ्हेने वाय यूज डीएक्सएनच्या स्पिरुलिना का वापरायच्या, दुसऱ्या स्पिरुलिना घातक का आहे. लोक म्हणतात आमच्या स्पिरुलिना स्वस्त आहेत, डीएक्सएनची स्पिरुलिना किती स्वस्त आहे, ते भरपूर स्वस्त आहे बघा. एक गोळी तुमची 3-4 रुपयाला फक्त आपली पडते. पण काही कंपन्यांच्या स्पिरुलिना प्रिपरेशन्स मे नॉट बी सेफ, सुरक्षित नसतात बरं का. का नसतात, ते नको त्या तळ्यात खराब पाण्यात बनवतील, आणि जर खराब तळ्यात पाण्यात बनवल्या तर काय होतं माहितीये का, मायक्रोसाइस्टिन्स अँड हेवी मेटल्स बिकॉज दे आर सोर्स्ड फ्रॉम अनक्लीन वॉटर, तळी, डबकी, पॉन्ड मधनं बनवतात. त्याच्यामुळं जर तुम्ही तसं केलं, तुमच्या बॉडीमध्ये नको ते मेटल डिपॉझिट होतील आणि नवीन नवीन आजाराला तुम्ही बळी पडू शकता. त्याच्यामुळे बी शुअर युअर स्पिरुलिना कम्स फ्रॉम अ रिलायबल कंपनी, दॅट इज डीएक्सएन. हे घ्या, वापरा, हेल्दी राहा. थँक्यू. अशा तऱ्हेने आता आपली मीटिंग पार पडलेली आहे.